ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। काँग्रेसचे अधिकृत उमेदवार ठरवण्यासाठी एकमतानं यादी ठरवून ती यादी काँग्रेसच्या प्रभाऱ्यांकडे द्यायची होती असं ठरलं होतं। त्या अनुषंगानं सगळे काँग्रेसचे उमेदवार हे प्रभारी राजेंद्र मुळक यांच्या घरी जाऊन मुलाखती देऊन आले होते आणि एकमतानं यादी तय करण्यात आली होती। त्या यादीनुसार उमेदवार निश्चित करून त्या उमेदवारांचं नामनिर्देशन पत्र आज भरण्याचं ठरलं होतं। तशा पद्धतीनं कारवाई सुरू असताना या ठिकाणी आज सकाळपासून थोड्याफार हालचाली अलायन्सचं बोलणं करायचं आहे म्हणून आम्हाला काही जिल्ह्याच्या नेत्यांचे फोन आले। मी अलायन्सचं बोलणं करायला अलायन्स पार्टनर्सकडे गेलो सुद्धा आणि त्या अनुषंगानं ती बोलणी काही फायनलाइज झाली नव्हती आणि आम्हाला AB फॉर्म येतील म्हणून आमचे सगळे उमेदवार त्या ठिकाणी वाट पाहत होते, आम्ही सुद्धा वाट पाहत होतो। जेव्हा आम्ही 2 वाजता जिल्हाध्यक्षांना फोन केला, जिल्हाध्यक्ष म्हणे की आता उशीर झाला, आम्ही AB फॉर्म पाठवायचे कसे अशी असमर्थता दर्शवली आणि AB फॉर्म या ठिकाणी आर्वीला पाठवल्याची कोणती अधिकृत माहिती आम्ही अधिकृत नेते आमच्याकडे नाही आणि कुणीतरी अनधिकृत माणसांनी आज काँग्रेसच्या AB फॉर्मवर या ठिकाणी नॉमिनेशन सादर केलं आहे अशी माहिती आत्ताच या ठिकाणी मिळाली आणि AB फॉर्म वेळेच्या आत येऊ शकले नाही म्हणून सर्वच उमेदवारांना या ठिकाणी आम्ही या नामनिर्देशन पत्र भरण्याच्या या प्रोसेसमधून बाहेर बोलवलं आणि या ठिकाणी AB फॉर्म न येऊ शकल्यामुळे वेळेवर जे काँग्रेसचे सगळे अधिकृत उमेदवार आहेत ते या ठिकाणी नामनिर्देशन पत्र भरण्यावाचून वंचित राहून चुकलेले आहेत। कोण आहे ते? जिल्हाध्यक्षांना दिले, कोण दिले त्यांना AB फॉर्म तो संशोधनाचा विषय आहे, पोलीस कारवाईचा विषय सध्या तरी येत नाही। अधिकृत असं आहे की AB फॉर्म आमच्याकडे आली नाही, ही जबाबदारी प्रदेशची आणि या ठिकाणच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांची होती। त्यांनी आता आम्ही रीतसर आमच्या पक्षाकडे या बाबीची प्रभारी याला जबाबदार आहे, याला जिल्ह्याचे नेते जबाबदार आहे, ज्यांच्याकडे AB फॉर्मची जबाबदारी देण्यात आली होती ते जबाबदार आहेत। तर आम्ही याची रीतसर वरिष्ठांकडे पक्षश्रेष्ठींकडे तक्रार करणार आहोत। आता जो अर्ज उमेदवार काहीच माहीत नाही, अधिकृत यादी ही आहे जी एकमतानं निवडण्यात आली होती। या ठिकाणी आमच्या नगराध्यक्ष पदासाठी मंजुषा शैलेश अग्रवाल, अनुराधा सुधाकर भुयार, प्रणोती प्रकाश जयसिंगपुरे हे 3च नावं दिसत आहेत। या 3 नावांव्यतिरिक्त चौथं कोणतंच नाव या ठिकाणी नव्हतं। तर हे वेळेवर कोणतं नाव आलं, कुठून आला आणि कुठून AB फॉर्म आला हा सगळा संशोधनाचा विषय आहे। हे पक्षांतर्गत कोणाला माहीत असेल तर तुम्ही त्यांच्याकडून विचारावं, त्यांनी सांगावं किंवा अधिकृत जी यादी आमच्याकडे आहे त्याच्यात हे नाव तरी आम्हाला दिसत नाही की जे अधिकृत उमेदवार आमच्याकडे आहेत त्यांच्याकडे AB फॉर्म पोचलेच नाही। गेल्या 3 निवडणुका झाल्या, लोकसभा झाली, विधानसभा झाली, आता ही नगरपालिका आहे। तिन्ही वेळेस अशी कोणतीच वेळ गेली नाही का ज्यावेळेस त्यांनी आरोप लावले नाही। प्रश्न क्रमांक तो का माननीय जिल्हाध्यक्ष मनोज चांदोरकर साहेबांनी मला AB फॉर्म पाठवलेले आहे आणि AB फॉर्म भरून पाठवले। त्या कारणानं कोणं काय आरोप केला मी त्याच्याकडे लक्ष देत नाही। आरोपाची ज्याला सवय आहे त्याला उत्तर देण्यात काही अर्थ नाही। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।